झी 24 तास एक पाऊल पुढे। सातारा जिल्ह्यातील हबीब फरास या युवकानं अनोख्या पद्धतीने कुक्कुट पालन व्यवसाय सुरू केलाय। पाहुयात त्याच्या अनोख्या व्यवसायाची पीक पाणीतून एक माहिती। देशी कोंबड्यांच्या या आरवण्यामुळे कोणीही उठो अगर ना उठो, मात्र सातारा जिल्ह्यातील हबीब फरासातल्या उद्योजकाला वेळी जाग आली आहे। कोंबड्याच्या या आरवण्यामुळे हबीबला एक युक्ती सुचली आणि त्यानं थेट वाईतल्या हॅचरीत धडक मारली। इथं त्यानं देशी कोंबड्यांची पिल्लं बुक करून अर्धा एकरात पोल्ट्री व्यवसायाला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात जे बोकडाचा व्यवसाय होता तो व्यवसाय ह्या बॉयलरमुळे अडचणीत आल्या कारणाने मी थोडंसं व्यवसायात बदल म्हणून ह्या देशी कोंबड्याकडे बाबा आपल्याला त्यापासून काय उत्पन्न मिळेल, त्याच्यापासून आर्थिक फायदा आपला किती होईल, काय होईल, ह्या दृष्टिकोनातून ह्या व्यवसायाकडे 2 वर्ष झाले, गेली 2 वर्ष झाले ह्या क्षेत्राकडे वळलेला आहे मी। विशेष म्हणजे खाद्याचा कुठलाही खर्च न करता त्यांनी 1000 देशी कोंबड्यांचं व्यवस्थापन चोख करून हबीबनं अत्यंत हुशारीनं या व्यवसायात पाय रोवलाय। हॉटेलचं उरलेलं खाद्य पुरवलं जात असल्यामुळे देशी कोंबड्यांच्या खाद्यावर होणाऱ्या खर्चात कमालीची बचत झाली आहे। खाद्यासाठी मला एक 30 ते 40 हजार रुपये लागले आणि हे जर कंपनीचं खाद्य शेवटपर्यंत वापरलं असतं तर साधारणतः माझा खर्च 1 लाख रुपये झाला असता। 1 लाख रुपये झाला असता। तो खर्च वाचवण्यासाठी जे मी हे हॉटेलचं आणि कार्यालयाचं खाद्य आहे ते मी ह्यांच्यासाठी वापरतो आणि त्यापासून माझं जेणेकरून 60,000 रुपयाची बचत झाली। तसंच 4 महिन्यात तयार होणाऱ्या कोंबडीपासून त्यांना अंड्याचं उत्पन्नही चांगलं मिळतं। मांस विक्रीसाठी त्यांना एका कोंबड्यापासून 350 रुपयापर्यंत दर मिळतो। त्यामुळे त्यांना एका बॅच मागे लाखोचं उत्पन्न मिळतंय। तसंच स्वतःचा चिकन विक्रीचा व्यवसाय असल्यानं त्यांना मांस विक्रीतूनही चांगला नफा होतोय। पक्षी 300, 350, 400 रुपये ह्या रेंजमध्ये विकला जातो। तर मादी पक्षापासून मला रोज दिवसाकाठी 100 अंडी मिळतात आणि 100 अंड्यापासून मला रोज 500 ते 700 रुपये हे प्रॉफिट भेटलं जातंय। बाहेर सेल म्हणजे विक्री माल केला जातोय ना, मी स्वतः सेल्समॅन असल्यामुळे मला 350 ते 400 रुपये पर नग मिळला जातो आणि त्यापासून साधारणतः 1000 पक्षाचं 2.5 ते 3 लाख रुपये होतं। कोंबड्यांना खाद्याचा रोजचा होणारा खर्च मोठा असतो, त्यामुळे हबीबनं थेट हॉटेलचं उरलेलं खाद्य वापरून साधारणपणे 60,000 रुपयांपर्यंत खर्चात बचत केली आहे। यामुळेच वर्षाकाठी लाखो रुपयाचं उत्पन्न आज हबीबला मिळतंय। त्यामुळे तुमच्या मनात पोल्ट्री व्यवसायाचा विचार घोळत असेल तर हबीबचा मार्ग निश्चितच फायदेशीर ठरणार आहे। झी 24 ताससाठी श्रीनिवास डोंगरे, सातारा। झी 24 तास एक पाऊल पुढे।